सुहास जोशी, वैभव तत्ववादी, पूजा सावंत, ऋषिकेश जोशी, आसावरी जोशी, एकदम सगळी मोठमोठी नावं. सिनेमाचं नाव सुद्धा एकदम कॅची. चीटर. दिग्दर्शक अजय फणसेकर. चकाचक प्रोमो वगैरे कापलेले. सगळे चीटर आहे तो. खरंच चीटर आहे. बडा घर पोकळ वासा अशी या सिनेमाची परिस्थिती आहे. आपण मॉरिशस मधला सुंदर नजारा दाखवला, थोडे ड्रोन शॉट्स दाखवले की मराठी प्रेक्षक सुखावतील अशी भाबडी आशा हा सिनेमा बनवणाऱ्यांना असते. तसं म्हटलं तर सिनेमाची कॉन्सेप्ट बरी आहे, वेगळी आहे. म्हणजे होतं काय की बोलता बोलता उल्लू बनवणारा पुण्याचा भामटा हा या सिनेमाचा नायक आहे आणि हिरोईन मॉरिशस मधली मराठी श्रीमंत कुटुंबातली. तिचे जे वडील आहेत ते इंग्रजांच्या काळातला मोठा विला विकत घेतात. पण हिरोईनच्या आजीला असं वाटतं की इंग्रजांच्या काळातला विला आहे त्यामुळे इथे भूतं असू शकतात, म्हणून मग या विलामध्ये वास्तू शांत झाली पाहिजे. मग हिरोईनचे वडील काय करतात, पुण्याहून अग्निहोत्र कुटुंबातला एक भटजी बोलावतात. अर्थात आपला हिरो, आपला भामटा तो तिकडे पोहोचतो आणि मॉरिशस मध्ये आल्यानंतर त्याला कळतं की त्या विलामध्ये खरंच भूत आहे आणि मग त्या चीटरची टरक. इथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर सिनेमा वाटेल तसा भरकटतो. आपल्याला तर हळूहळू गुंगी आलेली असते, आपण असे झोपायला लागतो आणि आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा क्लायमॅक्स आलेला असतो. तेव्हा हिरोच्या भोवती भूतांचा गराडा असतो आणि भूत ओरडत असतात, आम्हाला मुक्ती दे, आम्हाला मुक्ती दे. आपलंही तसंच झालेलं असतं, आम्हाला मुक्त करा, आम्हाला मुक्त करा असा आक्रोश करतच आपण थिएटरच्या बाहेर पडतो. आता हा सिनेमा अजय फणसेकरचा आहे. अजय फणसेकर म्हणजे ज्याला आपण मराठीतला रामगोपाल वर्मा म्हणू शकतो, कारण ह्याने सुद्धा एक रात्र आरंभ बनवून ठेवलाय. आता हा चांगला सिनेमा कधी बनवणार याची आपण आता फक्त वाट बघायची. या सिनेमात सांगण्यासारख्या गोष्टी, सुहास जोशी यांचा धमाल अभिनय आणि अंगात भूत शिरल्यानंतर ऋषिकेश जोशीने नर्तकीसारखा केलेला डान्स, याशिवाय या सिनेमात सांगण्यासारखं काही नाही. बाकी या सिनेमामध्ये आहे भूतांचा सावळा गोंधळ. अशा या चीटरला मी देतोय एक पॉपकॉर्न. तर या चीटर सिनेमासारखं तुम्ही लाईफ मध्ये चीटिंग करू नका, खोटं बोलू नका, कोणाला लुबाडू नका. पण एक गोष्ट करा, आमचे जे व्हिडिओज आहेत ना ते अद्भुत म्हणजे ADBHOOT या चॅनलवर जाऊन बघा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. प्लीज चीटिंग करू नका.